नवीन काहीतरी शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एका डोंगराच्या पायथ्याशी एक नदी वाहत होती। तिचं पाणी सतत पुढे वाहत होतं। रस्त्यात येणाऱ्या डोंगरांना, अडथळ्यांना ओलांडून ती पुढे वाहत होती। ती सतत नवी दिशा घेत होती। डोंगराच्याच पलीकडे एक तलाव होतं। त्याचं पाणी शांत आणि स्थिर होतं। त्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसायचं, पण त्या तलावातलं पाणी हालचालीशिवाय तसंच थांबून राहायचं। एके दिवशी त्या तलावाने नदीला विचारलं, तू इतकी धावपळ का करतेस? इकडून तिकडे वाहते, अडथळ्यांना भिडसते, माझ्यासारखं शांत का राहत नाही? नदी हसून म्हणाली, बंधू बघ, तुझं पाणी स्थिर असलं तरीही ते हळूहळू सळायला लागणार। एके दिवशी त्या पाण्याचा वापर देखील कोणी करणार नाही, पण मी सतत वाहते म्हणून माझं पाणी हे नेहमीच ताजं असणार। प्रवाहात वाहताना मी अनेक गावांना पाणी देत जाते, तेथील शेती ही हिरवीगार करते, तहानलेल्यांची तहान भागवते। हे ऐकून ते तलाव शांत झालं। त्याला उमगलं की हालचाल नसेल तर जीवन हे थांबतं, पण प्रवाह असेल तर जीवन हे ताजं आणि उपयुक्त होतं। यातून आपल्याला एकच शिकायला मिळते की आपण नदीसारखं राहायला हवं, सतत पुढे जात राहणारं, अडथळे पार करणारं आणि सतत इतरांना उपयोगी पडणारं। स्थिरतेमध्ये सौंदर्य असलं तरी पण प्रवाहामध्येच खरी जीवनशक्ती असते। त्यामुळे सतत नदीसारखं वाहत राहा आणि नवीन काहीतरी शिकत राहा। आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। थँक्यू।